नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ यूट्यूब चॅनल. नेहमीच आपण विविध विषयावरती चर्चा करत असताना प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा सखोलपणे प्रयत्न करत असतो. आज महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टची डेडलाईन शासनाला दिलेली आहे. मुंबईला ते जाऊन थडकणार आहेत आणि याच विषयावरती आपण एक नामांकित व्यक्ती ज्यांनी मराठा आरक्षणाविषयी जवळजवळ वयाची 15 वर्ष दिली त्यांच्यासोबत बोलतोय. मराठा भूषण श्री नानासाहेब पवार फलटण यांच्याशी आपण बोलणार आहे. नमस्कार नानासाहेब. नमस्कार. आपल्या प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मला तुमच्याबद्दल एक अल्प परिचय म्हणजे तुमचं लहानपण, तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे जन्म किती साली आणि कुठे झाला? मी नानासाहेब बाजीराव पवार, वय वर्ष 86, राहणार हनुमंतवाडी, तालुका फलटण येथे 1940 साली जन्म झाला. मी 2 महिन्याचा असताना वडील गेले. माझ्यापेक्षा एक भाऊ मोठा, 2 बहिणी मोठ्या. आईनं हा संपूर्ण गाडा वडिलोपार्जित फक्त 1.5 एकर जमिनीवर आईनं आम्हाला सांभाळलं, मोठं केलं. त्यावेळेला हनुमंतवाडी गावामध्ये फक्त इयत्ता पहिलीची शाळा होती. आज त्या गावामध्ये 11वी 12वी म्हणजे ज्युनियर हायस्कूल तिथं तयार झालेलं आहे. म्हणजे आज जवळपास ज्या गावची लोकसंख्या त्यावेळेला 350-300 होती, त्या गावची लोकसंख्या आज 4000च्या पुढं जाऊन पोहोचलेली आहे. तर मी लहान असताना इयत्ता 2री 3री 4थी शिंदेवाडीला ओढ्यातनं जाऊन गावातली 4-5 मुलं बरोबर होती, तर तिथं 4थीपर्यंत केलं. नंतर माझ्याकडं 1.5 एकर शेतीचा बोजा पडला, कारण घरचे दोन्ही बहिणी, आई हे सगळे मोलमजुरी करणारी मंडळी होती. तर त्यावेळेला माझ्या वडिलाच्या मामाचे मुलगा बचाराम चव्हाण यानं मला कुस्तीचं ट्रेनिंग दिलं. आणि त्यावेळेला हे आलं की आईनं असा एक मंत्र दिला की बाळा, गरिबीला कधी लाजायचं नाही, श्रीमंती आली तर कधी माजायचं नाही, वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ठेविले अनंती तैसेचे राहावे, सुख असुद्यावे समाधाने. या मंत्रावर माझं पुढचं सगळं जीवन गेलं. मी लहान मोठी शेतीची कामं करत होतो. 5वी 6वी 7वी मी पवारवाडीला शिकलो. गावापासून 3-4 किलोमीटरचं अंतर होतं. पळत जाणं, हे जाणं, आणि सगळे ते त्यावेळेला म्हणजे शेतीचं 1.5 एकर शेतीला हे करण्यासाठी आई रस्त्यावर पडलेलं शेण किंवा हे ते उचलण्याचं काम म्हणले हे सोनं आहे, शेण नाही, हे सोनं तू जमिनीला घालतोय. तो मंत्र मी तर त्या 1 एकर ह्याच्यामध्ये आमचे ज्वारी त्या ह्याचा थर यायचा. नानासाहेब, तुम्ही लहान वयातच घरची कौटुंबिक वडिलांचं चित्र हरपल्यामुळं लहान वयातच तुमच्यावरती कुटुंबाची जबाबदारी पडली आणि शिक्षणावरती सुद्धा तुम्ही ह्याचा परिणाम होऊ दिला नाही. आईची समर्थ साथ तुमच्यासोबत लागली आणि तुम्ही 4थीपासून तुमचे मामा जे आहेत त्यांनी कुस्तीचं प्रशिक्षण दिलं, आपल्याला सांगताय तुम्ही. आणि ते शिक्षण 4थीपर्यंत झाल्यानंतर तुम्ही पुढील शिक्षणासाठी नेमकं कुठे गेला? पवारवाडी. त्यावेळेला फक्त पवारवाडीला 7वीपर्यंत शाळा होती. आसपास कुठेही 7वीपर्यंतची शाळा नव्हती. तर तिथं मी इयत्ता 7वीला जिल्ह्यामध्ये पहिला आलो. पवारवाडीच्या ग्रामस्थानं म्हणजे तिथं दिनकरप्पा, परकाळेप्पा, वरे ही मंडळी आणि हनुमंतवाडीची प्रतिष्ठित मंडळी त्या सत्काराला बोलवलेली होती. त्यावेळेला मला 51 रुपयाचं पारितोषिक मिळालं. ते घेऊन मी तिथं त्यावेळेला आनंदराव लक्ष्मण माने तिथं होते. आमची आई भाऊ तिथे. माने म्हणजे आसुची माने? हनुमंतवाडीचेच माने. हनुमंतवाडीचेच आनंदराव माने.
तर ते होते तिथं. तर त्यांना ते सगळं ऐकून आई, 2 बहिणी, भाऊ तिथं कामाला होते त्यांच्या. त्यांना ते सांगितलं, अगं हौसा, तुझा पोरगा जिल्ह्यात पहिला आलेला आहे, तू आता शाळा मास्तर होईल. तर तेवढं त्या आईला आनंद झाल्यानंतर ते 2 शेरड, 2 करड, एक कालवाट ते घेऊन त्या बहिणी ते आले. मी आपला वसरीवर आईची वाट बघत बसलेलो. त्यावेळेला आईनं मिठी मारली आणि म्हणले, बाबा तू आता शाळा मास्तर होणार आहे. अगं आई, मी शाळा मास्तर नाही, मोठा अधिकारी होणार आहे. म्हणले, कसे शिकशील तू पुढचं? आई तू काळजी करू नको, परमेश्वर आपल्या पाठीशी उभा आहे आणि त्यामुळं मी शिकणारच आहे. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी गावामध्ये प्रतिष्ठिताची बैठक बसली. तिथं महिन्याला कोणी रुपया 2 रुपये द्यायचं आणि ह्याला फलटणला पाठवायचं असा निर्णय झाला. पण ते बऱ्याच जणांचा वादंग 4 वर्ष. मग मी मानेदादांना सांगितलं की मानेदादा, मी माधुकरी मागून शिकेन, पण शिकणारच आहे. मग त्यांना मला इकडं आणलं, शिवाजीराजांना भेटवलं आणि शिवाजीराजांच्या पुढं असा एक किस्सा घडला की मानेदादांना ते सरदार म्हणायचे. म्हणले, सरदार तुमच्या घरी आज 40-50 एकर ऊस आहे, दगडोबा जाधवांच्या घरी 40-50 एकर. तुमची पोरं शिकवत नाही, त्या गरीबाच्या पोराला शिकवायलाही 7वीत जिल्ह्यात पहिला आलाय म्हणताय, तुम्हाला जड आहे का? तर त्यावेळेला त्या म्हाताऱ्यानं असं उत्तर दिलं की राजे, एक देणगी परमेश्वरानं तरी द्यावी, नाही तर राजानं तरी द्यावी. आमची श्रीमंती या कुपावल्या वेलासारखी आहे. पावसाळ्यात तो कूप आणि वेल हिरवा राहतो आणि उन्हाळा आलं की ते वाढतं, वायधूळ आलं की ते निघून जातं. तशी आमची श्रीमंती आहे आणि आज त्या 2 कुटुंबाची तीच परिस्थिती पाहायला मिळते. हे त्या म्हाताऱ्याचं म्हणणं त्यावेळेला की मग शिवाजीराजांना मग मला ती चिठ्ठी अतिशय दिली. खूप दूरदृष्टी असणारी व्यक्तिमत्व तुम्हाला त्या काळी लाभली लागली. आणि आजही तुमचं एक व्यक्तिमत्व आम्ही पाहतोय. मी गेली 15 वर्ष नानासाहेबांचं व्यक्तिमत्व पाहतोय. अतिशय दूरदृष्टी, लहानपणापासून संघर्षामध्ये शिक्षण घेणारं, संघर्षामध्ये कौटुंबिक जबाबदारी पार पाडणारं आणि शिवाय 15 वर्ष मराठा सेवा संघ सातारा जिल्हाध्यक्ष, राज्यातील दिग्गज ज्यांना ओळखतात असं व्यक्तिमत्व नानासाहेब पवार आपल्याशी बोलत आहेत. शिवाजीराजांना बोर्डिंगच्या सुप्रिटेंडला चिठ्ठी दिली की याला नादारीमध्ये बोर्डिंगमध्ये प्रवेश द्या. पुन्हा मधोजी कॉलेजच्या प्राचार्यांना त्यांना ही चिठ्ठी केली की ह्याला ॲडमिशन द्या आणि त्याची फी काय असेल ती मी भरेन. अशा प्रकारे तिथंही झालं. तर त्यावेळेला सगळ्या शिक्षकांचा प्रिय म्हणजे वर्गात नेहमी पहिला येणारा, म्हणजे 8वी 9वी 10वीपर्यंत कायम माझा पहिला नंबर होता. 11वीला मॅट्रिक म्हणायचे, त्यावेळेला 7वीला व्हर्नाकुलर फायनल म्हणायचे. तर ते व्हर्नाकुलर फायनलला जिल्ह्यातला पहिला. आणि हायस्कूल जीवनामध्ये म्हणजे ज्या शालेय मॅचेस व्हायच्या त्या सगळ्या मॅचेसमध्ये मी कॅप्टन म्हणून, कबड्डीचा कॅप्टन मी, खो खोचा कॅप्टन मी, कुस्तीचा कॅप्टन मी, त्या अशाही झाल्या. आणि शाळेमध्ये सहल सेक्रेटरी म्हणून निवडणूक झाली, त्यात मी निवडून आलो. मग शाळेच्या सहलीबरोबर अगदी उत्तर भारताची 21 दिवसाची टूर शाळेनं पैसे भरून मला ते त्याबरोबर ते सगळं. त्यावेळेला पंडित नेहरूची तिथं मुलाखत झाली. त्यांना मालोजीराजाचं नाव सांगितल्यानंतर आमची दिल्लीत एवढी व्यवस्था केली, तिथून मग ते सगळं राजस्थान हे ते सगळं. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर त्यांचं आपण नाव घेता, जे फलटणचे संस्थानिकापैकी आहेत. हो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे त्यांच्या सल्ल्यानुसारच तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं शाळेमध्ये एक लाडका विद्यार्थी, तुम्ही नेहमीच शाळेमध्ये मार्क्स उत्तम मिळवणारे, एक पहिला नंबर काढणारे, प्रत्येक खेळामध्ये प्रावीण्य मिळणारे आणि सर्वात महत्त्वाचं आपण सांगितलं की कुस्ती सुद्धा आपण खेळलेले. मला वाटतं दर्शकांना विश्वास बसणार नाही की आज जर नानासाहेबांची आपण शरीरयष्टी बघितली, वय वर्ष आपलं 75च्या पुढे आहे, 76 आहे आता नानासाहेबांचं वय. परंतु ह्या वयामध्ये सुद्धा एक उमेद
आपण नानासाहेबांच्या चेहऱ्यावरती बघू शकतो. मला सांगा, आपण पंडित नेहरूंचं नाव घेतलं हो. आणि त्यावेळेस मालोजीराजे नाईक निंबाळकर हे फलटणचे संस्थानिक, त्यांच्या शब्दाचा मान राखून तुम्हाला तिथं त्यांनी आणखी प्रोत्साहन दिलं. आणि त्यानंतर काय घडलं मग? त्यानंतर पुन्हा नंतर आल्यानंतर 11वीचा रिझल्टला मी टायफॉइडनं आजारी पडलो 1 महिना. प्रिन्सिपल श्रीखंडे होते, त्यांना मला त्यांच्या घरी नेऊन 8 दिवस दोघा नवरा बायकोनं माझी सेवा केली. आणि तो म्हणले आता परीक्षेला बसू नको. नाही म्हणलं, मला परीक्षेला बसलंच पाहिजे. आणि तसल्या 100-101 ताप असतानासुद्धा मी 11वीची परीक्षा दिली. त्यावेळेला माझा नंबर पहिला आला नाही. त्यावेळेला मी 4थ्या नंबरवर फेकला गेलो नेहमी. आणि सगळे सत्कार चालत असताना मी आपला खाली बघून हे करून ही आपली संधी हुकली. ते प्रिन्सिपलनं बघितलं आणि प्रिन्सिपलनं सर्व शिक्षकांना सांगितलं की टीचर रूममध्ये थांबा, आपलं काम आहे. मग मला तिथं बोलवून नेलं आणि मला प्रिन्सिपलनं विचारलं श्रीखंड्यानं की तुला काय व्हायचं आहे? तर म्हणला मला शेतीची आवड आहे, मला BS ॲग्री व्हायचं आहे. मग सगळ्या शिक्षकांना वर्गणी केली त्या काळात. गुर्जर सर, कोळेकर सर, येवले सर, असे नामांकित सगळे शिक्षक होते. त्या शिक्षकानं 2000 रुपये वर्गणी केली त्या काळात. आणि पुण्याचे लेले म्हणून इथं शेतीशाळेला हे होते, मुख्य होते. तर त्यांच्या ताब्यात दिलं आणि म्हणले याला ॲडमिशन घेऊन या. मग तिथं ते ॲडमिशन त्यांना घेतलं. सगळ्या फिजिकल टेस्ट झाल्या. 6 किलोमीटर पळण्याचं ह्याचं त्याचं त्यावेळेला ते होतं, ते सगळं केलं. आणि प्रथम अगदी तिथं माझा जो उदय झाला तो पुणा युनिव्हर्सिटीच्या कुस्तीच्या मॅचेस फर्ग्युसन कॉलेजवर होत्या. शरद पवार त्यावेळेला साक्षीला होते. आणि त्या मॅचेस झाल्यानंतर 52 किलोच्या गटात कुणी खेळायला नाही म्हणून आमच्या गुंड म्हणून आमचे जिमखाना सेक्रेटरी होते, ते म्हणले ह्याच्यात. म्हणलं मी खेळतो नाही, मला त्याची आवड आहे. माझ्याकडे त्यावेळेला किस्ताक नव्हतं, काही नव्हतं, तरी मी खेळलो. पहिला राऊंड मारला, दुसरे मारला आणि 6 राऊंड मारून पुणा युनिव्हर्सिटीचा चॅम्पियन झालो. पुणा युनिव्हर्सिटीचा चॅम्पियन झाल्यानंतर माझी निवड इंटर युनिव्हर्सिटी लुधियानाला त्यावेळेला हे होतं. तर तिथं माझी निवड म्हणजे महाराष्ट्राच्या टीममधनं, म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिव्हर्सिटी आणि भारतातल्या सगळ्या युनिव्हर्सिटी अशा तिथे येतात. आणि पहिलाच राऊंड माझा असा खतरनाक पडला की मागच्या वर्षी जो अखिल भारतीय चॅम्पियन इंटर युनिव्हर्सिटीचा झाला होता त्या मुलाबरोबर पडला. आणि त्याचे वडील पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध होते. तर सगळे शीख, जवळपास 2-2.5 हजार शीख हरियाणातले, पंजाबमधले, तिथं सगळ्या त्या कुस्तीचा शौकीन असलेली मंडळी हजर होती. पहिल्या 3 मिनिटात त्यानं मला माझ्या डावावर तो सापडला नाही. त्यानं 2 गुण घेतले आणि मग पुन्हा मी आईचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतलं आणि दुसऱ्या 3 मिनिटामधली 2 मिनिटं गेली खडाखडीतच. लोखंडासारख्या शरीराचा तो पंजाबी मुलगा होता. मग त्याला माझ्या डावात दुहेरी पटात बरोबर सापडला आणि दुहेरी पट काढून त्याला मैदानात असा उलटा करून त्याचे पाय आणि हात बांधून 1, 2, 3 म्हणत आणि मी विजयी. तिथंच मी कुस्तीचा पहिला आखाडा जिंकला. तर त्यातला पुढला प्रसंग असा महत्त्वाचा होता की मी अखिल भारतीय चॅम्पियन मागच्या वर्षीचा पाडल्यामुळं त्याचे वडील पंजाब केसरी मैदानात आले आणि त्यानं म्हणले ए बाळ इधर आओ इधर आओ इधर आओ. मी थरथर कापायला लागलो. म्हटलं हे काय मारतोय आपल्याला कुणास ठाऊक. पण तसं घडलं नाही. म्हणजे स्पोर्ट्समनशिप पंजाबी लोकांच्याकडं अशी होती की त्या पंजाब केसरीनं म्हणजे त्या मुलाच्या वडिलांना मला उचलून खांद्यावर घेतलं
आणि एक राऊंड मारला आणि राऊंड मारून खाली ठेवलं. खिशातनं 100 रुपयाची नोट काढली आणि माझ्या हातात दिली आणि म्हणले, यही लड़का देश का चॅम्पियन होगा. आणि ते तसंच झालं. पुढचे राऊंड सगळे मारले. दुसऱ्या वर्षी म्हणजे 1964 साली बनारसला इंटर युनिव्हर्सिटीच्या रेसलिंग झाले. तिथंही मी पहिला आलो आणि मग त्यानंतर माझे फोटो तरुण भारत, केसरी, विशाल सह्याद्री याच्यामध्ये माझे फोटो झळकले. ते मामासाहेब मोहोळांना ती म्हणजे ती बातमी वाचण्यात आली. तर मामासाहेब मोहोळ त्यावेळेला मी कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला होतो. 1965 साल. तर त्यावेळी मामासाहेब मोहोळ, पुन्हा चंद्रकांत सातकर, विधोरा नवले आणि वस्ताद मतकर हे जीप गाडी घेऊन तिथं कॉलेजवर आले. मी आपला सगळं उरकून खानावळीत वाढप्याचं काम मी शेवटपर्यंत करत होतो. खानावळीत वाढप्याचं काम करून मगच जेवण घ्यायचं आणि मग अभ्यास आणि व्यायाम कुस्ती तासो. मला एक प्रश्न असा विचारावा होता नानासाहेब, आपण जसं आईनं सांगितलं की कष्टाला लाजायचं नाही, तसंच त्याच उक्तीप्रमाणे आपण माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण सुद्धा घेतलं. उच्च शिक्षण घेत असताना तिथे वाढप्याचं काम करून आपण त्यानंतर तुमची कुस्तीचा जो शौक आहे, कुस्तीची जी तालीम आहे ती करत करत आपण कॉलेज सुद्धा पूर्ण केलं. त्या उच्च शिक्षण घेत असताना तुमचं सर्टिफिकेशन कसं होतं? म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जसं तुम्ही लहानपणापासून एकच नंबर सोडला नाही, तसंच तुम्ही उच्च शिक्षण सुद्धा पूर्ण केलं का? उच्च शिक्षण पुन्हा नंतर 1965 साली मामासाहेब मोहोळांना मला महाराष्ट्र कुस्तीगीरमध्ये खेळण्याची विनंती केली. म्हणलं प्रिन्सिपलच्या परवानगीशिवाय मला खेळता येणार नाही. पण ते प्रिन्सिपलकडे गेले. मी अग्रॉनॉमीच्या तासाला बसलो होतो. शिपाई बोलवायला आला. म्हणले पैलवान नाना पवारांना प्रिन्सिपलनं बोलवलं. गेलो, उभा राहिलो हात जोडून पुढं. म्हणले, हे मंडळी तुम्हाला भेटले? येस सर. म्हणले, व्हॉट इज युअर ओपिनियन? म्हणलं, इट इज डिपेंड अपॉन यू सर. म्हणजे तुम्ही जर परवानगी दिली तर मी खेळू शकतो. यू आर अलाउड. म्हणून त्यांना प्रिन्सिपलनं मेनन होते, त्यांना परवानगी दिली आणि महाराष्ट्र कुस्तीगीर औरंगाबादला होत्या तिथं मी खेळलो. आणि पुणे जिल्ह्याला एकही पदक कधी मिळत नव्हतं. सांगली आणि कोल्हापूरचे पैलवानच सगळी पदकं मिळवत होते. ते पुणे जिल्ह्याला 55 किलोच्या गटामध्ये, त्यावेळेला वजन वाढलेलं होतं, 55 किलोच्या गटामध्ये पुणे जिल्ह्याला एकमेव पदक मिळवून देणारा मी ठरलो. ग्रेट काम आहे. म्हणजे एक जिथे संधी आजच्या स्पर्धेमध्ये, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जिथे तरुणांना संधी मिळत नाही आणि संधी मिळाली तरी सुद्धा ती योग्यता सिद्ध करता येत नाही, त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये संधी खूप उपलब्ध होती, परंतु तसं व्यक्तिमत्व तिथे पुणे जिल्ह्यामध्ये कुस्तीमध्ये उपलब्ध नव्हतं. आज आपण नानासाहेबांची शरीरयष्टी बघताय. त्यांनी कुस्तीमध्ये अगदी आंतरराष्ट्रीय म्हणजे देश पातळीवरती त्यांचं नाव त्या काळी चमकवलं. पुणे जिल्ह्यासाठी त्यांनी प्रतिनिधित्व केलं 55 गटामध्ये आणि 55 किलो गटामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं नाव चमकवलं. त्यानंतर मला 3 स्कॉलरशिप मामासाहेब मोहोळांना डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनची स्कॉलरशिप मला म्हणजे मागच्या पेंडिंग म्हणजे 2 वर्षाची ती स्कॉलरशिप, पुन्हा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्कॉलरशिप आणि पुणा युनिव्हर्सिटीने स्कॉलरशिप दिली. त्यातला एकही पैसा मी खर्च न करता 1966 साली मी BS अग्री झालो. त्यावेळेला माझ्याकडं 18,000 रुपये म्हणजे त्या काळातले बँक बॅलन्स माझ्याकडं होता. भाऊ ऊसतोडीचे कामगार होते. तर शिवाजीराजांचं साहित्य घेऊन ते आले होते. तर त्यावेळेला ते आले, म्हणलेले का त्या अहिरावची जमीन आपल्या शेजारची 6 एकर बागायती जमीन विकाय काय म्हणतोय? तर म्हणले ते एकरी 2,000 म्हणतोय. भाऊ म्हणलं घेऊन टाका. मग ती जमीन त्यांना सोय न करता 1,800 रुपये एकराप्रमाणे 6 एकर बागायती जमीन घेतली
उरलेले पैसे भावाला बैलगाडी, बैल, आऊत, ही ती रानात घर बांधलं आणि सगळे मोलमजुरी करणारी मंडळी स्वतःची शेती म्हणून करायला सुरुवात झाली. आणि मी 66 साली BSc अग्री झाल्यानंतर माझी पहिली नेमणूक चंद्रपूरला ट्रेनी BDO म्हणून झाली. आणि ती नेमणूक याच्याचं पत्र मी हजर होऊन आलो चंद्रपूरला आणि शिवाजीराजांना दाखवलं. तर शिवाजीराजे म्हणले, तुला एवढ्यासाठी शिकवलं आहे काय? मी तुझा आत्तापर्यंत हे खर्च केला. कारण शिवाजीराजे माझे कॉलेजमध्ये ज्या वेळेला सत्कार झाला त्यावेळेला शिवाजीराजांना माणिक व्हिलामधनं बोलवून घेतलं होतं आणि त्यांना ते सगळा सोहळा पाहिला होता. आणि त्यांना ते दाखवलं. म्हणले बस जीप गाडीत बसलो आणि कारखान्यात मला केन डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून अपॉइंटमेंट केलं. आणि ती BDOच्या जो पगार त्यावेळेला 11,000 होता त्याच्याऐवजी मला ह्यानं 20,000 रुपये पगारावर कारखान्यामध्ये गाडी ही देऊन तिथं नेमणूक केली. श्रीराम सहकारी साखर कारखाना. श्रीराम सहकारी. मला प्रेक्षकांना एक आवर्जून गोष्ट सांगावी वाटते. आज एखादा IT इंजिनियर ज्यावेळेस शिक्षण घेतो, इंजिनियर ज्यावेळेस शिक्षण घेतो, डॉक्टर ज्यावेळेस शिक्षण घेतो, त्यावेळेस त्याचा खर्च कोट्यावधीच्या घरात असतो. परंतु आजच्या काळामध्ये आपण बघतोय की दिशादर्शक व्यक्तिमत्व जर बघितलं, लहान वयामध्ये छत्र हरपल्यानंतर, आईची सोबत असल्यानंतर आज लोकांनी वर्गणी गोळा करून शिक्षण, ज्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं, उच्च शिक्षण श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार त्यांना ते मिळालं. आणि जी स्कॉलरशिप मिळाली ती स्कॉलरशिप खर्च कुठेही न करता आज तरुण पिढी बघतोय, आज तरुण पिढीचा लाखो रुपयाचा खर्च मासिक होत असतो. परंतु त्या काळामध्ये नानासाहेब पवारांनी जे स्कॉलरशिप मिळाले ते पैसे शिल्लक ठेवून आज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक खरेदी, आज बघतो एक गुंठा घ्यायचा म्हणलं एखाद्या IT इंजिनियरला 20-20 वर्ष नोकरी करतो माणूस, तो लाखो रुपयाचं पॅकेज असतं, परंतु एक गुंठा खरेदी करताना त्याच्या नाके नव्हती. परंतु आपण त्या काळामध्ये एक बारकावा, प्रापंचिक बारकावा, जर संघर्षातून पुढं आलेलं व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिमत्वाला त्यावेळेस जमला. आणि मला वाटतं हे आजच्या तरुण पिढीला अतिशय योग्य दिशा देणारं व्यक्तिमत्व आपल्या चॅनलवरती आपण बघताय. नानासाहेब, आपण BDO झाला म्हणजे श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये मालोजीराजांनी तुम्हाला तिकडे घेतलं. श्रीमंत शिवाजीराजांनी तिथे श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यानंतर काय झालं? त्यानंतर पुढं कालांतरानं कारखान्याच्या राजकारणामध्ये बरेचसे फेरबदल झाले आणि तिथली नोकरी मला सोडावी लागली. पुन्हा मला नंतर खरेदी विक्री संघाचं मॅनेजर, त्यावेळेला खरेदी विक्री संघात फक्त 6 स्टाफ होता. खताचं लायसन काढलं श्रीराम मिश्र खते या नावानं. कारण त्यावेळेला फर्टिलायझर असोसिएशन न्यू दिल्ली याचा कोर्स पूर्ण केलेला मी एकमेव सातारा जिल्ह्यातला व्यक्ती होतो. आणि ते लायसन माझ्या नावावर डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चरनं दिलं. आणि त्या खताचा एवढा आहे की 3 शिफ्टमध्ये कारखाना चालल्यामुळं पुढचं खरेदी विक्री संघाचं रूपच सगळं पालटलं गेलं. आणि मग तिथून मला नंतर पुन्हा 1972ला कापूस एकाधिकार सुरू झाली. भोयटे वकील त्यावेळेला मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष होते. तर त्यांना मला झोनल मॅनेजर म्हणून 6 जिल्ह्याचा कापसाचा अधिकारी म्हणून माझी नेमणूक खरेदी विक्री संघाचा चार्ज तसाच ठेवला. आणि इकडं दुसऱ्या अपॉइंटमेंट केली. कामगार संघटनेमध्ये मी 2 वेळेला निवडून आलो. जनरल कामगार युनियनचा अध्यक्ष झालो. म्युन्सिपल कामगार युनियनचा सरचिटणीस झालो. कामगार चळवळीतनं मी पुढं आलेला एक व्यक्ती आहे. आज कामगार चळवळ सुद्धा तुम्ही चालवली. तसंच आज तुमचं व्यक्तिमत्व, जसं तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये संघर्ष केला, स्वतः उच्च शिक्षित झाला, आज तुमची मुलंही उच्च शिक्षित आहेत, वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहेत. परंतु मला दर्शकांना एक सांगावंसं वाटतं की नानासाहेब हे व्यक्तिमत्व संकुचित नाही. त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाचा विचार न करता समाजाचा सुद्धा विचार केला. आणि मला वाटतं आपण 1990 पासून सक्रिय आहात. मराठा आरक्षणावरती, मराठा समाजाच्या, जसं नानासाहेबांनी स्वतः संघर्ष केला तसं एखाद्याच्या वाट्याला जो संघर्ष येतो
मराठा समाजातील भूतपूर्व गरीब जे लोक आहेत त्यांच्याबद्दल एक करुणादृष्टी असणारं व्यक्तिमत्व. त्यांनी 2012 साली ज्यावेळेस नारायण राणे समिती नेमली गेली, आरक्षणाचा जो विषय होता, त्यापूर्वी 3 ते 4 वर्ष म्हणजे जवळजवळ 15 वर्ष 2006-7 सालानंतर त्यांनी मराठा आरक्षणासाठी तुझं काम केलं. आणि मराठा भूषण, महाराष्ट्रातील पहिलं मराठा भूषण हा पुरस्कार देणारा व्यक्तिमत्व म्हणजे नानासाहेब पवार, जे फलटणच्याच नाईक निंबाळकरांना यांनी त्यांना दिलेला आहे. मला सांगा, आता आपण 10 ते 15 वर्ष मराठा आरक्षणासाठी काम केलं. आपण ज्यावेळेस काम करत होता मराठा आरक्षणाचं, मराठा समाजाच्या विषयी, आणि आजची परिस्थिती आणि त्या काळची परिस्थिती नेमकं काय सांगाल? आता त्यावेळची परिस्थिती, मराठा समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून बहुजन सगळा वर्ग मराठा समाजाच्या विरुद्ध होता. कारण मराठा समाज कारखाने सगळे मराठा समाजाचे, शिक्षण संस्था मराठा समाजाचे, आमदार नामदार खासदार सगळे मराठा समाजाचे. मग या समाजाला आरक्षण देण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. नारायण राणेची सभा सातारला होती. छत्रपती संभाजीराजे होते, उदयनराजे होते, प्रवीणदादा गायकवाड होते, श्रीमंत कोकाटे होते. या सगळ्यांच्या ह्याच्यात पुढारीचे पत्रकार डॉक्टर जाधव साहेब होते. याच्यामध्ये मी त्यावेळेला मराठा सेवा संघाचा सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. तर मला पुढं बोलवून घेतलं, खुर्ची दिली आणि पहिलं भाषण मला करायला नारायण म्हणजे प्रवीणदादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे, छत्रपती संभाजीराजे यांना पहिलं भाषण मला करायला सांगितलं. मला वाटतं हे स्वराज मंगल कार्यालय सातारा या ठिकाणी पार पडले असावं. हो, कारण पूर्ण मराठा समाजाचं जे आंदोलन आहे ते स्वराज मंगल कार्यालय सातारा याच ठिकाणी सुरुवातीपासून आज अखेर चालू आहे. तर तिथं माझं भाषण इतकं इफेक्टिव्ह झालं की मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे याच्यासाठी आम्ही 21 लोक, म्हणजे त्यात प्रवीणदादा होते, कोकाटे होते, केरे पाटील होते, विनोद पाटील होते, असे मराठवाड्यातली, ह्याच्यातली, पश्चिम महाराष्ट्रातली, कोकणातली असे नामांकित मंडळी ह्या चळवळीमध्ये सगळी होती. तर मराठा आरक्षणाची सुरुवात करताना अण्णासाहेब पाटील हा मराठा आरक्षणाचा मुख्यत्वे त्यावेळेला आरक्षण दिलं नाही म्हणून स्वतःवर गोळी झाडून घेणारा एकमेव मराठा नेता, माथाडी कामगारांचा नेता म्हणून अण्णासाहेब पाटलांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर कायम उभा राहिला. आणि त्या दृष्टीनं आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काही सर्वे केले. त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं, आणि ते मी माझ्या भाषणामध्ये परखडपणानं मांडलं, मराठा समाजाला आरक्षण का हवं आहे. पूर्वीचा मराठा, खानदानी मराठा, जागीरदार, इनामदार, पाटीलकी, देशमुखी काय सगळं असणारा हा मराठा, याची अवस्था याच काय झालेली आहे याची वस्तुस्थिती राणे समितीसमोर मांडली. आणि ती पहिला सर्वे काय आम्ही केला तर महाराष्ट्रामध्ये असणारी 10 मोठी रेल्वे स्टेशनवर मराठा समाजाचे हमाल किती आहेत, त्यात असं ते सगळं दिसून आलं की मराठा समाजाचे जवळपास 70% हमाल हे मराठा समाजाचे आहेत. माथाडी कामगारांचा सर्वे केला, लोखंडी जात्यातला सर्वे केला, रेल्वेच्यावरनं माल चढ उतार करण्याचे सगळे सर्वे केले. त्याच्यामध्ये जवळपास 60% हा मराठा दिसून आला. दुसरा सर्वे जो आमच्या पुढं आम्ही उभा केला तो आत्महत्या झालेले शेतकरी. तर जिल्हावार आकडेवारी जिल्हाधिकाऱ्याकडून मागून घेतल्या. त्याच्यामध्ये 85% आत्महत्या ह्या मराठ्यांच्या झालेल्या आहेत. हे जनतेपुढं आम्ही हे करून दिलं. त्याच्यानंतर भूमिहीन शेतमजूर मराठा, तर मराठा आहे पण शेती नाही, मोलमजुरी करतोय, अशांची टक्केवारी सुद्धा 50%च्या पुढे गेलेली आहे. त्याच्यानंतर
दुर्बल म्हणजे ज्याला जमीन आहे पण 1 एकर 2 एकर, तर 2 एकराच्या आतले शेतकरी सुद्धा भरपूर आहेत. जे मोठे बागायतदार आहेत त्यांचे सुद्धा आता शेतीची विभागणी झाल्यामुळं ते सुद्धा त्याच्यापासून बरेचसे म्हणजे हे झालेले आहेत. परंतु राजकीय दृष्ट्या पाहिलं तर इतर लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे की मराठा सगळे आमदार मराठ्यांचे, खासदार मराठ्यांचे, आमदार नामदार खासदार काय जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, साखर कारखाने असतील, शिक्षण संस्था असतील, हे सर्व मराठ्यांच्या ताब्यात असताना आरक्षण का पाहिजे? तर वस्तुस्थिती ज्या वेळेला आकडेवारीनं पुढं मांडली त्यावेळेला राणे साहेबांना उठून जे केलं ते म्हणले, तुमचा जो सर्वे आहे हा मला जो शासनाला रिपोर्ट द्यायचा आहे, तुम्हाला मराठा आरक्षण संघर्ष समितीमध्ये शासकीय मेंबर म्हणून मी तुमची नेमणूक करतोय. आणि मग ते आम्ही सगळे गायकवाड समितीचा अहवाल लिहिताना जवळपास पुण्याच्या सर्किट हाऊसवर आम्ही 21 दिवस हे सर्व मराठ्यांचे नेते मिळून त्या आयोगाला त्या सगळ्या गोष्टी आम्ही निदर्शनाला आले. त्यावेळेला त्या आयोगानं ती शिफारस केली आणि ते पहिलं आरक्षण मिळालं. कोर्टामधनं ते पुन्हा टिकलं नाही. पुन्हा नंतरच्या वेळेला पुन्हा दुसरंही केलं. आणि आता पुन्हा जो जरांगे पाटलांना संघर्ष केला, वस्तुस्थिती निष्ठ आहे. परंतु पूर्वीची मराठ्यांची संख्या आणि आजची मराठ्यांची संख्या, इतर समाजांची संख्या वाढत गेली आणि मराठ्यांची लोकसंख्या कमी कमी होत चाललेली आहे. जरांगे पाटलांना योग्य दिशेनं सुरुवात केली, परंतु नंतर त्यांना जरांगे पाटलांना जी दिशा थोडीशी ह्याची राजकारण्यांना म्हणा किंवा त्यांच्या मनातलं इतर क्लेश म्हणा, सुरुवाती आंदोलनं त्यांची अतिशय उत्तम दर्जाची झाली, याबद्दल अजिबात शंका घेण्याचं कारण नाही. परंतु ज्यावेळेला ओबीसीचा प्रश्न आला, ओबीसीची लोकसंख्या आता मराठ्यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळं राज्यकर्त्यांना त्यांनाही सोडता येत नाही. परंतु आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्याला आरक्षण दिलं. WSCचं आरक्षण 10% केंद्राचं आहे. त्याच्यामध्ये 8.5% निव्वळ मराठ्यांच्यासाठी आरक्षण आहे. पुन्हा SC-BCचं आरक्षण हे सरकारनं दिलं. त्याच्याप्रमाणे नेमणुकाही झाल्या, अधिकारी नेमले गेले, भरती झाली, परंतु त्याच्यावर पुन्हा स्टे आला आणि पुन्हा नंतर दुसरा आयोग नेमून ह्या सरकारनं पुन्हा नंतर हे केल्यानंतर पुन्हा आता कोर्टामध्ये पुन्हा फेर याचिका दाखल करून हे आरक्षण आता कोर्टानं स्टे दिलेला नाही. मराठ्यासाठी ह्या सरकारनं म्हणजे अण्णासाहेब महामंडळ असतील, सारथी असतील, इतर सगळे असतील, अशा वेगवेगळे हे करून मराठ्याला न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु आता मी गेली 5 वर्ष झाले घरामध्ये आजारी असल्यामुळं, ॲक्सिडेंटनं आजारी असल्यामुळं ह्या कुठल्याही चळवळीत भाग न घेता फक्त मराठा चळवळ जिल्ह्यामध्ये उभी करण्याचं काम, मराठा क्रांती मोर्चे काढण्याचं काम, पहिली सुरुवात आम्ही फलटणमध्ये जो मराठा क्रांती मोर्चा काढला त्याच्यावर लाखोच्या संख्येनं तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा 2.5 लाखाचा मोर्चा हा मराठ्यांचा निघू शकतो हे दाखवून दिलं. मग तिथून पुढं 58 मराठा क्रांती मोर्चे निघाले. मराठ्यांची ताकद काही एकजूट झाली, परंतु पुढं ही एकजूट टिकली नाही. हे दुर्दैवानं माझ्यासारख्या म्हणजे त्यात
अगदी प्राण ओतून मराठ्यांचं काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे आठवतंय. आणि खूप मोठी तळमळ तुमची दिसून येते. आज सुरुवातीला आपण ज्यावेळेस काम करत असताना आकडे वारणीचे बोलणं आणि मोगम बोलणं म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या ज्यावेळेस आपण मागणी करतो मराठा आरक्षणाची मागणी ही सातत्यानं भावनिक आणि ती मोगम केली गेली आणि त्याच्यामुळं मराठा आरक्षणावरती सहसा सुरुवातीच्या काळामध्ये यश येताना दिसलं नाही. अनेक समित्या नेमल्या गेल्या, परंतु ह्याच्यामध्ये जहांगीर पाटलांच्या माध्यमातून एक कुणबी नोंदींचा जो विषय आहे त्याच्यामुळे बराचसा म्हणजे एक 10% वर्ग जो आहे मराठा समाजातील तो ओबीसी मध्ये वर्ग झालेला आणि दिसतो. हे श्रेय कुणबी समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं श्रेय हे जरांगे पाटलांचंच आहे. हे नाकारता येत नाही. आता मला सांगा, आपण त्यामध्ये SW आरक्षण आहे, SCBC आरक्षण आहे आणि ओबीसी मध्ये काही लोक आपल्यातले एक 10-15% लोक आता ओबीसी मध्ये कुणबी दाखल्याच्या आधारे जात आहेत. हा, मग इथे मराठा समाजाचा प्रश्न सुटण्यासाठी सुरुवात झालेली आहे. जसं आपण सुरुवातीला संघर्ष करताना ओबीसी SC ST घटक जे आहेत नकारात्मक दृष्टिकोनातून समाजाकडे बघत होते, ह्यांना आरक्षणाची गरजच काय. परंतु एक म्हणजे दगड फोडताना त्याच्यावरती घाव कुठे करावा हे तुम्हाला समजलं आणि आकडेवारीनुसार तुम्ही सर्वे करून ती आकडेवारी ज्यावेळेस अहवाल वेगवेगळ्या समित्या नेमल्या त्यांच्यासमोर सादर केल्या आणि तो खूप मोठा वाटणारा जो दगड आहे तो सहजरित्या कुठला गेला. निश्चितपणे हे काम तुमच्या माध्यमातून झालं. आज आज सुद्धा एक मोठं आव्हान आहे. 29 ऑगस्टला संपूर्ण मराठा समाज हा मुंबईला जाणार आहे जरांगे पाटलांच्या माध्यमातून, परंतु ज्या 8 मागण्या आहेत त्याच्यामध्ये कुठलीही स्पष्टता नाही असं अनेकदा बोललं जातंय. मग आता मराठा समाजासमोर नेमकं आपलं मागासलेपण जे आहे, एकूण आता इंदिरा साहनीचा जो निर्देश आहे की लोकसंख्येच्या 50% तुम्हाला प्रतिनिधित्व देता येतं, बरोबर आहे. ट्रिपल टेस्ट पास करणारा मराठा समाजच आहे. मग लोकसंख्येचं 50% प्रतिनिधित्व SWA SCBC आणि ओबीसी मध्ये जो केलेला घटक आहे ह्याच्यातनं अजूनही पूर्ण होताना दिसत नाहीये. म्हणजे जवळजवळ आपण पाहतो की एकूण लोकसंख्येच्या 50% समाज जर आपण बघितला तर 30% 15% समाज हा SCBC OBC आणि SWA ह्याच्यातनं लाभ घेतोय, पण 15% समाज जो वंचित आहे हा समाज अजूनही आरक्षणाची मागणी लावून धरतोय. आम्ही वंचित आहोत, आम्हाला या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. बरोबर आहे. हा, आणि हा समाज जो आहे त्याला न्याय देण्यासाठी नेमकं शासनानं किंवा जरांगे पाटलाच्या माध्यमातून जे लोक काम करतात त्यांनी काय करावं याबाबत कसं मार्गदर्शन करताय तुम्ही? आता हे सरकार बहुमताचं सरकार आलेलं आहे आणि बहुतेक सगळे म्हणजे 2/3 पेक्षा जास्त मेजॉरिटीनं आलेलं हे महायुतीचं सरकार आहे आणि याच्यामध्ये बहुतांश सगळे मराठी नेते, मराठी मंत्री, मराठी आमदार हे बहुसंख्येने याच्यामध्ये आहे. यांचा बोलताना वरकरणी मराठ्यांना आमचा पाठिंबा आहे, जरांगे पाटलाला आमचा पाठिंबा आहे, पण प्रत्यक्षात गाव पातळीवर गेल्यानंतरचं राजकारण हे ज्या त्या नेत्यावर किंवा गाव पातळीच्या लेवलवर अवलंबून राहतं आणि त्याच्यामुळं जरांगे पाटलांना त्यांना जरूर आंदोलन करावं, पण कितपत यश येईल याच्याबद्दल माझ्यासारख्या अभ्यासू व्यक्तीला साशंकता निर्माण झालेली आहे. निश्चितपणे आपण साशंकता व्यक्त करताय हे तुमच्या अनुभवाच्या जीवावरती आपण किंवा अभ्यासाच्या जीवावरती बोलताय. मग आता आज समाजामध्ये संभ्रम असताय की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता ते बैठका अनेक ठिकाणी करतायत, परंतु ते विदर्भ मराठवाडा या साईडला त्यांच्या घोंगडी बैठका किंवा त्यांना प्रतिसादही तशा पद्धतीचा आहे. पश्चिम महाराष्ट्राचं नियोजन पुढच्या महिन्यामध्ये होऊ शकतं त्यांचं. कसा त्यांना प्रतिसाद मिळतोय हा नंतरचा विषय आहे, परंतु राज्य शासनासोबत त्यांचा कुठलाही संवाद नाहीये. मग इथं विसंवाद असल्यामुळं हा प्रश्न आरक्षणाचा सुटण्याऐवजी वाढण्याची शक्यता वाटते तुम्हाला? प्रश्न कदाचित 50% माझं मत आहे, प्रश्न बहुतांशी सुटलेला आहे, सुटेल. परंतु आता ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार, राज्य सरकार, आता काही राज्यांना 50%ची मर्यादा ओलांडून आरक्षण दिलेलं आहे. त्याचेही दाखले जरांगे पाटलानं दिलेले आहेत. हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल,
याच्याप्रमाणे जर हे केलं तरी थोडी बहुत आशा आहे. परंतु जरांगे पाटलानं निवडलेली तारीख आणि आता लागलेल्या निवडणुका, आरक्षण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीच्या काळामध्ये हा मतदार जो आहे तो गाव पातळीवरच्या आणि तालुक्याच्या पुढाऱ्याच्या मागे जात असतो. त्यामुळं मराठ्यांना राजकारणाचा रस असलेला हा मराठा आहे. तर मराठा हा सर्व पक्षामध्ये आहे. मराठा सर्वच पक्ष मराठा चालवतोय. आता उदाहरण घेतलं तर उद्धव ठाकरेंचा पक्ष मराठा चालवतोय, शरद पवारांचा पक्ष मराठा चालवतोय, अजितदादांचा म्हणजे पक्ष मराठा चालवतोय, एकनाथ शिंदेचा पक्ष मराठा चालवतोय, पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांचाही प्रश्न मराठा चालवतोय. मग आता हे कोडं सोडवताना जरांगे पाटलांना आमची विनंती राहणार आहे की तुम्ही अतितायी भूमिका न घेता या सरकारशी सुसंवाद ठेवून जे काय पदरात पडेल त्या ह्या जनरेटेच्या तुमच्या मागे ताकद आहे हे सगळ्यांना मान्य केलेले आहे. पण ह्या ताकदीचं रूपांतर तुमच्या बुद्धिकौशल्यानं आणि ह्यातले जे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत यांना विचारून आणि तज्ज्ञ वकिलांचे सल्ले घेऊन मगच वाटचाल करावी. अन्यथा अपयश पदरी पडून काही एक होणार नाही. त्यापेक्षा तडजोडीच्या भूमिकेनं निघावं ही माझी जरांगे पाटलाला विनंती राहणार आहे. धन्यवाद नानासाहेब. तर हे ज्येष्ठ मार्गदर्शक मराठा भूषण आणि ज्यांनी कुस्तीमध्ये राज्याचं नाव हे देशामध्ये कोरलं असे मराठा समाजाचे लढवय्ये आणि संघर्ष होते, ज्यांनी 15 वर्ष सातारा जिल्ह्याच्या राजधानीमधनं मराठा समाजाची खिंड लढवलेली असे नानासाहेब पवार आपल्यासोबत आज होते. निश्चितपणे ह्या वयामध्ये सुद्धा तुम्ही तब्येत बरोबर नसताना समाजासाठी आम्हाला एक योग्य मार्गदर्शन आणि तुमचा वेळ दिला आणि निश्चितपणे आम्हाला तुमचा कायम अभिमान आहे. येणाऱ्या काळातही तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभेल. मराठा समाजासाठी आपला जो अनुभव आहे, जो संघर्ष तुम्ही स्वतः केलेला आहे, हा आदर्श होतच आहे. आमच्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या परिवारातर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानतो. तसंच प्रमोदरावजी, तुम्ही माझे कार्यकर्ते आहात. तुम्ही सुद्धा मराठा चळवळीमध्ये माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून गेले 20-25 वर्ष तुम्ही सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळं मराठा चळवळीतलं काम प्रमोदराव तुमचं सुद्धा योगदान ह्यात लाख मोलाचं आहे हे माझ्यासारख्या ज्येष्ठाला विसरता येणार नाही. तुमचे सुद्धा मी आभार मानतो. धन्यवाद.